सर, वेगवेगळे सेफॉलॉजिस्ट असं म्हणतात की विकासावर निवडून येता येत नाही. 2019चं तुमचं कॅम्पेन प्रो इन्कम्बन्सीचं विकास सेंट्रिक होतं. आता मात्र ते आमच्या योजना मान्य आहे, जाहीरनाम्यावर आले, पॉलिसीवर आले, पण त्याचा प्रायमरी फोकस विकास दिसत नाही. मला असं वाटतं प्रत्येक इलेक्शनची एक मेंटॅलिटी असते. लोक दर इलेक्शनला सारखा विचार करत नाही. उदाहरणादाखल लाभार्थी या घटकानं 2019ला भाजपला जो फायदा दिला त्याचा, ज्याला आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणतो, त्याचा प्रत्यय 2024 साली आपल्याला आला. सो प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. तुम्हाला भारताच्या इतिहासात जर आपण बघितलं, 90चं दशक तुम्ही बघा. 90च्या दशकामध्ये लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, दिग्विजय सिंग हे सगळे म्हणायचे विकास विकास से कुछ होता नहीं है, सोशल इंजिनिअरिंग करो, सोशल इंजिनिअरिंग करो. सोशल इंजिनिअरिंगवर त्यांनी 10 वर्ष काढले. लोकांनी मतं दिली, पण हळूहळू लोकांना लक्षात आलं बिजली नाही, सडक नाही, पाणी नाही. 2000 हे दशक जेव्हा आलं, त्या 2000च्या पहिल्या दशकाच्या सुरुवातीला हे सगळे हारले. आणि तुम्ही बघा त्यावेळेच्या निवडणुकीचा मुद्दा काय होता? BSP म्हणजे बिजली, सडक, पाणी. आणि एक विकासावर आधारित राजकारण चालू झालं. दरम्यान देशामध्ये सरकार बदललं, कारण देशामध्ये UPAचं सरकार जाऊन किंवा मनमोहन सिंगांचं सरकार जाऊन अटलजींचं आलं होतं, ज्यांनी परत फोकस हा विकासावर आणला होता. 4 साली पुन्हा सरकार बदललं, नवीन सरकारने पुन्हा फोकस विकासावरनं काढून टाकला आणि फक्त सोशल सेक्टरवर नेला. 10 वर्ष तो सोशल सेक्टरवरचा फोकस झाल्यानंतर जी एस्पायरिंग पॉप्युलेशन होती, कारण डेमोग्राफी बदलली होती, त्या बदललेल्या डेमोग्राफीला वाटायला लागलं की आमचा देश का मागे आहे. आणि त्यातनं त्यांना गुजरात मॉडेल लक्षात आलं की या माणसामध्ये दम आहे, आम्हाला जे पाहिजे, आमची ॲस्पिरेशन हा पूर्ण करू शकतो. आणि सगळा देश मोदींच्या मागे रॅली झाला आणि मोदीजींनी विकासाचं मॉडेल आणलं. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे हे राजकारणातलं कालचक्र आहे. जेव्हा तुम्ही विकासाचं मॉडेल आणता आणि गुड इकॉनॉमिक्स आणता, त्यावेळी एका स्टेजला जाऊन तुम्हाला काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं. गुड इकॉनॉमिक्स सगळ्यांना पाहिजे आहे, पण ते मॅक्रो म्हणून पाहिजे. माझ्याजवळ जर ते आलं आणि मला हार्डशिप झाली तर मी फार का नाही सहन करणार, मग मी तुमच्या विरोधात आहे, मग तुमच्या गुड इकॉनॉमिक्सच्या विरोधात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा स्टॅटिक विचार नाही करतात. इट इज व्हेरी डायनामिक, इट्स व्हेरी फ्लुइड. मला यायचं ते विकास दृष्टीवर, पण तुम्ही 90च्या दशकाचा उल्लेख केलात म्हणून मंडल सारखं जातीचं सगळं चालू आहे, सर्व प्रकारच्या SC ST OBC मराठा समाज, हिंदुत्व हा मुद्दा आहे या निवडणुकीचा. कमंडल आलंय. काय बदललं 90 ते 2024 मध्ये? बदललं खूप आहे. भारत बदललेला आहे. भारताची ओव्हरऑल मानसिकता बदललेली आहे. भारतामध्ये प्रोफेशनलिझम आलेलं आहे. भारतामध्ये एक एस्पायरिंग पॉप्युलेशन आहे जी जगाला चॅलेंज करते आहे. पण तरी देखील सगळं बदलत नाही. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी सिंगापूरच्या असेंब्लीला गेलो, नॅशनल असेंब्लीमध्ये गेलो. आता सिंगापूर हा फार पुढारलेला देश आहे. तर आमचं डेलिगेशन गेलो होतं, बसलो, चर्चा चालू होती. चर्चा कशावर चालू होती सिंगापूरच्या असेंब्लीमध्ये की तुम्ही बसचं भाडं इतकं वाढवलं, ग्रामीण भागातनं शहरामध्ये जो नोकरी करण्याकरता येतो त्याला ते कसं परवडेल. मला समजेना की आपण भारताच्या असेंब्लीत बसलो आहे की सिंगापूरच्या बसलो आहे. तर कमी अधिक प्रमाणात समाज काही पूर्ण बदलत नाही. समाजाचे ॲस्पिरेशन्स, मानसिकता, विचार करण्याची पद्धत ही तशीच असते. म्हणूनच आपण कालचक्र जे म्हणतो ना, हे कालचक्र गोलच फिरतं, पण ते फिरत असताना खूप पुढे गेलेलो असतो आपण. म्हणजे इश्यूज, जसं मंडलचे इश्यूज आणि आजचे इश्यूज खूप फरक आहे. तेव्हाचं सोशल इंजिनिअरिंग, आताचं सोशल इंजिनिअरिंग फार फरक आहे. तेव्हाच्या इकॉनॉमिक पॉलिसीज, आजच्या इकॉनॉमिक पॉलिसीज भरपूर फरक आहे. तेव्हाचा भारत आणि आताचा भारत फार फरक आहे. पण शेवटी घुमून फिरून जर तुम्ही ॲनॉलॉजी लावली तर प्रश्न तेच दिसते.